आपला विषय आहे जलरंग। जलरंगाला आपण इंग्लिशमध्ये वॉटर कलर म्हणतो। तर आज आपण जलरंगाविषयी माहिती मिळवणार आहोत। जलरंग हे पारदर्शक रंग आहे, ते पाण्यामध्ये सहज मिसळतात। जलरंगामध्ये पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त करायचा असतो, त्यामुळे जलरंगाचे चित्र खूप छान दिसते। जसं ऑइल आणि ॲक्रेलिक कलर आहे त्या पद्धतीने हे कलर नाही। या कलरमध्ये पाण्याचा उपयोग जास्त होतो आणि ऑइल आणि ॲक्रेलिकमध्ये पाण्याचा उपयोग नाही होत। ऑइलमध्ये तर पाण्याचा उपयोग होतच नाही। आपण एक ऑइल आणि ॲक्रेलिक चित्राचं एक उदाहरण घेऊ। जर आपण एखादी चित्र काढतोय, चित्र काढताना त्या भागातील रंग आपला चुकला तर आपण तो दुरुस्त करू शकतो। त्यावर आपल्याला जो रंग हवा आहे तो आपण त्यावर देऊ शकतो। पण जलरंगामध्ये मात्र तसं होत नाही। जलरंगामध्ये जर तुम्ही एकदा रंग टाकला तर तो फायनल रंग असतो। जर तुम्हाला दुसरा रंग टाकायचा असला तर तो आधीचा रंग आणि नंतरचा रंग एकत्र होऊन तो मळकट रंग तयार होतो आणि चित्र आपलं चांगलं दिसत नाही। त्यामुळे जलरंगामध्ये काम करताना नेहमी विचारपूर्वक काम करायचं। कोणता कलर आपल्याला हवा आहे त्याचा आधी आपण विचार करून घ्यायचा आणि मग कामाला सुरुवात करायची। जलरंगामध्ये काम कसं करायचं, ते रंग कसे वापरायचे, किती प्रमाणात पाणी वापरायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी प्रियंका मोरवा स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। घरच्या घरी चित्रकला शिका, तेही आपल्या मराठी भाषेतून। मित्रांनो, जलरंगामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा। पहिलीच गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा चित्र काढतात तेव्हा ते चित्र लाईट काढायचं, डार्क काढायचं नाही। की तुम्ही जर ते डार्क चित्र काढलं तर तुमचं चित्र रंगकाम करताना ते पेन्सिलचे ओघळ ते उठून दिसतील आणि चित्र बिघडेल। दुसरी गोष्ट म्हणजे जलरंगामध्ये काम करताना पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आणि रंगाचा उपयोग कमी प्रमाणात करायचा। आणि रंगकामास सुरुवात करताना रंग हे लाईट पासून डार्क कडे न्यायचे। आधीच डार्क रंग जलरंगामध्ये द्यायचा नसतो, तो शेवटी येतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकावर एक रंग लावू नये। एकावर एक रंग लावल्याने ते रंग मळकट होतात आणि चित्र बिघडतं। आणि चित्र रंगवताना कमीत कमी रंगांचा उपयोग करायचा। आता तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही वॉटर कलर मध्ये काम करत असाल तर रंगांचा कमीत कमी उपयोग करायचा, म्हणजे 1 किंवा 2 रंगामध्ये आपण काम करायचं। आपण जर सुरुवातीला जलरंगामध्ये काम करत असाल तर आपण 1 किंवा 2 रंगामध्ये काम करायचं। त्यामुळे काय होतं, चित्र छान होतं। आणि जर तुम्ही सर्व रंगांचा वापर केला तर चित्र मळकट होतं। जलरंगामध्ये फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे, बाकी हे खूप सोपं आहे। आता मी तुम्हाला हे चित्र काढून दाखवेल तेव्हा तुम्हाला कळेलच की किती प्रमाणात पाणी घ्यायचं, किती प्रमाणात कलर घ्यायचे आणि ते रंग कसे सोडायचे कागदावर आणि ते एकमेकांमध्ये सहज कसे मिसळतात हे तुम्हाला मी चित्र काढताना समजेलच। चला मग आपण आता चित्र काढायला सुरुवात करू। मित्रांनो, आज आपण जलरंगामध्ये काम करू, म्हणजेच पारदर्शक रंग, त्याला आपण वॉटर कलर असे म्हणतो। तर आपण वॉटर कलरमध्ये आज काम करणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला एक कलिंगडाचं चित्र दाखवते। ते खूप सोपं आहे काढायला, तुम्हाला पटकन जमेल। आपण आता एक कलिंगडाची फोड घेतली समजा। त्याचे ड्रॉइंगही सोपं आहे, तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही काढायला। हा आपण पाठीमागचा भाग घेऊ। ड्रॉइंग काढताना नेहमी हलक्या हाताने ड्रॉइंग काढायचं, डार्क पेन्सिल चालवायची नाही। त्यासाठीच मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ड्रॉइंग काढताना हलक्या हाताने ड्रॉइंग काढायची हे सांगितलंय। जेव्हा आपल्याला कलर करायचं असतं तेव्हा ड्रॉइंग थोडं हलक्या हाताने काढायचं, त्याला डार्कनेस पण यायला नको, कारण आपल्याला कलरमध्ये जास्त काम करायचं आहे। त्याच्यामुळे ड्रॉइंग हे फक्त आपल्याला त्याचा आकार दर्शवण्यासाठी काढायचं। ते कशा पद्धतीने काढायचं स्टेप बाय स्टेप ते मी आज तुम्हाला इथे शिकवते। आता आपण रंगामध्ये काम करू। हे झालं आपलं आता ड्रॉइंग। आधी आपण पिवळ्या रंगाचा वॉश देऊ। आता हे कलिंगड हे नेचरच्या भागात येतं। नेचरचे ड्रॉइंग काढताना पिवळ्या रंगाचा वापर होतो। तुम्ही जर सुरुवातीला ड्रॉइंग काढत असेल, शिकत असाल तर तुम्ही सुरुवातीला पिवळ्या रंगाचाच वापर करायचा नेचरचे ड्रॉइंग काढताना। कलिंगडाला लालसर गुलाबीसर रंग असतो। लगेच ब्रश पुसून घ्यायचा आणि तो कलर स्प्रेड करत चालायचा। रंगाला सुकून न देता लगेच तुम्ही तो स्प्रेड करायचा। तो सुकल्यानंतर त्याचे डाग पडतात।
तुम्ही जेव्हा रंग देतात तेव्हा जर तुमचा रंग सुकलेला असेल आणि तुम्हाला जर दुसरं त्यावर लेअर द्यायचं असेल तर तिथे थोडं पाणी वापरू शकता। रंगकाम करताना पाण्याचा वापर भरपूर करायचा, पण खूप जास्त म्हणजे आपल्याला पेपर धुवून काढायचा नाहीये, इतका जास्त उपयोग नाही करायचा। इतर रंगकाम करताना आपण ज्या पद्धतीने पाण्याचा उपयोग करतो थोड्या प्रमाणात त्यापेक्षा जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग करायचा। आता तुम्ही बघतायत मी रंग किती कमी घेते आणि पाणी किती जास्त प्रमाणात घेते। ज्या कलिंगडातील बिया आहे त्यांना कलर करायचा नाही आपल्याला, त्यामुळेच आपण ते बियांचे रेखांकन पेन्सिलने केलेले होते। जिथे तुम्हाला कलर लाईट हवा आहे तिथे लाईट राहू द्यायचं, तिथे जास्त कलर यूज करायचा नाही त्या जागेवर। त्यातील रेषा दिसतात ना आपल्याला, त्या हळूहळू तशा द्यायच्या, म्हणजे तो चित्राला तो फील येईल। आता तुम्हाला जर अजून डार्क रंग हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये हलकासा निळा रंग मिक्स करू शकता, म्हणजेच तो डार्क रंग तयार होईल। त्यानंतर निळ्यामध्ये थोडा लाल रंग मिक्स करायचा, थोडा हिरवा रंग। एखाद्या वस्तूची जी सावली पडते त्या भागाचा रंग थोडा त्या सावलीमध्ये येतो। आणि जिथे वस्तू आहे, आता वस्तू या ठिकाणी खाली पडलेली, सावलीची जी सुरुवात आहे सावली काढताना नेहमी वस्तू ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या भागाच्या खाली थोडी गडद सावली काढायची, ते म्हणजे या जागी, म्हणजे कलरचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं। आता आपण या बियांना रंग देऊ। जो सावलीसाठी आपण रंग घेतला होता त्याचमध्ये आपण थोडा हिरवा रंग मिक्स केलेला आहे। इथे आपण काळ्या रंगाचा उपयोग करणार नाही। परत आपण डार्क रंग त्यामध्ये देऊ। हे रंगकाम खूप सोपं आहे, तुम्हाला सर्वांना हे रंगकाम लवकर जमेल। तुम्ही हे रंगकाम सहज करू शकतात। तुम्ही नवीन जरी असाल तर तुम्हाला हे जमेल। हे व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सोप्या पद्धतीने तुम्हाला चित्रकला शिकवते। बियांच्या तिथे थोडा डार्क रंग दिसतो त्यामुळे तिथे थोडा डार्कनेस पण येईल। हे झालं आपलं कलिंगडाचं चित्र आहे। हे फार सोप्या पद्धतीने चित्र आहे, 2 किंवा 3 स्टेपमध्ये हे पूर्ण होईल। जर मी तुम्हाला हळूहळू डिटेलिंगमध्ये काम दाखवलं असतं तर तुम्हाला ते खूप अवघड गेलं असतं। जर झटपट चित्र काढायचं असेल तुम्हाला आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुमचं रंगकाम करू शकता। ही एकदम बेसिक पद्धत आहे, जास्त काही अवघड नाही आहे। तुम्ही हे चित्र काढून बघा। आता आपण दुसरं चित्र घेऊ रंगवायला, म्हणजे तुम्हाला अजून समजेल। मित्रांनो,
आता आपण ब्रोकोलीचे चित्र घेऊ। मी सध्या तुम्हाला फळभाज्या यामधले चित्र दाखवते, कारण ते आपल्या रोज बघण्यात येतात। ज्या वस्तू आपल्या नेहमी बघण्यात येतात ते चित्र मी तुम्हाला दाखवते। त्या वस्तूंच्या रंगांशी आपली ओळख असते आणि ते चित्र काढायला लवकर जमते। इथेही मी ड्रॉइंग हलक्या हाताने काढते। ड्रॉइंग जास्त रफ पण नाही करायचं आणि थोडं आपल्याला आकार समजेल तसं ते ड्रॉइंग काढायचं। आपण आधी याला पिवळ्या रंगाचा वश देऊ। काही चित्र आहे ते आपण बघितल्यावर लवकर समजतात। हे तुम्ही लक्षपूर्वक बघा। तुम्ही हे चित्र लक्षपूर्वक देऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे चित्र किती प्रमाणात रंग वापरले, किती रंग वापरले, किती पद्धतीने रंग वापरले, किती प्रकारे रंग वापरले, हे तुम्हाला चित्र बघितल्यावर नक्की कळेल। डोळ्यांनी रंगकाम बघितल्यानंतर लवकर लक्षात येते, त्यामुळे तुम्ही हे लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला समजेल। कलर सुकण्याच्या आधीच मी कलर देते। जो भाग आपल्याला लाईट दाखवायचा आहे त्या भागात मी रंग देत नाही। रंग आधीच ओले, त्यामुळे ते कलर फक्त सोडायचे त्या पाण्यावर, ते आपोआप पसरतात। ज्या भागात आपल्याला डार्क रंग हवा आहे त्या भागात रंग सोडायचे, म्हणजे त्या भागातला रंग पसरेल आणि तिथला भाग व्यवस्थित वरती येईल। तुम्हाला जसं पेन्सिलचं मी सांगितलं होतं की आधी लाईटपासून सुरुवात करायची, तसंच वॉटर कलरमध्येही रंगकाम करताना लाईट रंगांपासूनच सुरुवात करायची, कडे वळायचं। वस्तूचा रंग जो आहे तो रंग बघून आधी लाईट वॉश द्यायचा आणि नंतर मग हळूहळू डार्क। जर तुम्ही पाण्याचा वापर कमी केला वॉटर कलरमध्ये तर तुमचे चित्र व्यवस्थित दिसणार नाही, खाली कलरचे डाग दिसतील। त्यामुळे पाण्याचा वापर करायचा आणि पाणी सुकण्याच्या आधीच त्यावर रंगकामाची सुरुवात करायची। कोणतेही काम बेसिक पासून शिकलो तर आपण पुढे जाऊन ते काम परफेक्टपणे करू शकतो। म्हणून त्यामुळे आधी तुम्ही छोटे आणि सोपे वस्तू घेऊन रंगकाम करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। आता हे जे वॉटर कलरचे मी तुम्हाला चित्र दाखवते ते 3 किंवा 4 स्टेपमध्ये पूर्ण होत आहे। वॉटर कामचे रंगकाम दाखवताना मी तुम्हाला या चित्रामध्ये जास्त रंगांमध्ये रंगकाम दाखवलेलं नाही। जर मी तुम्हाला 3-4 रंगांमध्ये रंगकाम दाखवलं असतं तर तुम्ही गोंधळले असते, कोणता कलर कशात मिक्स केला आहे। म्हणून मी तुम्हाला आधी बेसिक कलर शिकवले। जसं भाजीपाल्यामध्ये बेसिक कलर असतात, फ्रुट्समध्ये सफरचंद घेऊ शकतात, डाळिंब घेऊ शकतात, द्राक्ष घेऊ शकतात। हे तुम्हाला थोडं सोपं जाईल चित्र काढताना। आता तुम्ही बघितलंय की मी हे चित्र कशा प्रकारे काढते, कोणत्या पद्धतीने काढते, किती प्रमाणात मी रंग वापरते, किती प्रमाणात मी पाणी वापरते, हे तुम्ही चित्र काढताना बघितलंच। मित्रांनो, ही झाली वॉटर कलर रंगकामाची पद्धत। याच पद्धतीने तुम्ही वॉटर कलरचे रंगकाम केले तर तुमचे चित्र सोपे बनेल। मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल किती सोपं आहे जलरंगामध्ये काम करणं। तुम्ही जर हा व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन बघितला असेल तर तुमचेही रंगकाम खूप छान होईल आणि जलरंगामध्ये काम करण्याची मजा घ्या। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।